नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। सिंधुदुर्गात उदय सामंतांचा उद्धव ठाकरे गटाला धक्का, उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश। कोकणात वुमन एम्पॉवरमेंटसाठी पुढचं पाऊल आणि सावंतवाडीचा नरेंद्र डोंगर पर्यावरण समतोलाची ढाल। वर्ल्ड ओझोन डे निमित्त कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय। कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही। कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420 739418 8605 741030 आणि 9545 189989। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून फिरून दाखवावं असा इशारा शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिला होता। त्यावर भाजप जिल्हाध्यक्षांनी अगदी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। पाहुयात काय म्हणालेत राजन तेली। माझं गौरीशंकर खोतनं एकच विनंती आहे की कोणी कोणावर बोलावं। आपण प्रत्येकाने राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर बोलण्यापेक्षा थोडा मनाकडे विचार करा की तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आजपर्यंत होतात, पुढे म्हणतात की माझी कुवत नाहीये की त्यांच्यावर बोलण्याची, तुम्ही तुमच्या प्रेसमध्ये म्हणताय। तर मी गौरीशंकर खोतवर जास्त बोलण्यासारखं आणि फार महत्व देण्यासारखा विषय नाहीये। ते अजून नांदगावमधून बाहेर नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलावं असं मला या ठिकाणी वाटत नाही। त्याचं उत्तर खालच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। फॉक्सकॉन वरून शिवसेनेचं केवळ राजकारण सुरू आहे एवढंच होतं तर रिफायनरी सीवडला शिवसेनेचा विरोध कशाला याचं उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी द्यावं असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी दिलाय। पाहूया। वेदांत आणि फॉक्सकॉन वरून जे लोक आज राजकारण करतायत, शिवसेनेचे राजकारण, मला त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न उपस्थित करायचा आहे की सिंधुदुर्गातला सीवर्ल्ड प्रकल्प याला इथल्या लोकल आमदार, लोकल खासदार विनायक राऊत या लोकांनी विरोध केला, त्यामुळे होणारा प्रकल्प या ठिकाणी झाला नाही। त्याची जबाबदारी कोण फिक्स करणार की नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की रत्नागिरी जिल्ह्यातला जो नाणार प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाच्या संदर्भात त्यावेळी आदरणीय आमच्या राज्याचे त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एवढा पुढाकार घेतलेला होता। 3 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या कोकणात या ठिकाणी येणार होती, लाखो लोकांना रोजगार मिळणार होता। त्यावेळी शिवसेनेने विरोध केला, आजही खासदार त्याला विरोध करतात। ह्या कोकणाच्या विकासाला खीळ घालणारी ही जी मंडळी आहेत, ह्या मंडळीने ह्या गोष्टीचं पहिलं उत्तर द्यायला पाहिजे। राज्यात हा वेदांत प्रकल्प येईल, निश्चितपणे माझी खात्री आहे की काही जरी झालं तरी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सध्याचे मुख्यमंत्री या गोष्टीवर ह्याच्याही पेक्षा मोठा प्रकल्प आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील। पण माझा प्रश्न शिवसेनेच्या सगळ्या नेते मंडळींना आहे की नाणार प्रकल्प आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सीवर्ल्ड प्रकल्प आशिया खंडातला एकमेव मोठा प्रकल्प या ठिकाणी होणार होता, पर्यटनावर आधारित होणार होता। परंतु स्थानिक आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी कडकडून त्याला विरोध केल्यामुळे आलेले पैसे या प्रकल्पासाठी, इथे भूसंपादनासाठीच पैसे 10 वर्षापूर्वी आलेले होते,
त्या प्रकल्पाला या ठिकाणी विरोध केला आणि सेम परिस्थिती नारायण बाबतीत झाली आहे. आणि म्हणून लाखो लोकांना नोकरीपासून आजची सिंधुदुर्गातली परिस्थिती अशी आहे, 20 ते 25,000 लोक आज गोव्यात जात आहेत. आणि म्हणून माझी या सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर पहिलं द्या आणि नंतर मग बाकीच्या गोष्टीवर बोला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. 1 रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालं बेपत्ता अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांनी हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढला. पाहूया. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र या युनियनतर्फे आजचा हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. महाराष्ट्रभर 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत असे मोर्चे होणार आहेत. सरकारनं आम्हाला 17 सालापासून मानधनवाढ दिलेली नाही आहे. महागाई चौपटीनं वाढली. 8,000 सेविकांना पगार मिळतो, 4,000 मदतनीसना मिळतो. घर चालवायचं कसं, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि ढीगभर कामं, काहीही गावाचं काम आलं, कुठला सर्वे आला की तो अंगणवाडीवर सोपवतात आणि रिकामे होतात. अंगणवाडी हा गावातला कॉम्प्युटर आहे. ना ग्रामसेवकाकडे कागद आहेत, ना तलाठ्याकडे कागद आहेत. एवढे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळे दाखले आमच्या अंगणवाडीकडे उपलब्ध असतात, पण सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही. आमचा हा आजचा मोर्चाचा मुख्य उद्देश असा आहे, मानधनवाढ तर झालीच पाहिजे, ती किमान वेतन 18,000 असली पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिलेला आहे अलीकडेच जुलैमध्ये, ही अंगणवाडी कर्मचारी ही तात्पुरती आस्थापना नाही. अंगणवाडी कर्मचारी हे सरकारी नोकराप्रमाणेच काम करतात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकर मानलं पाहिजे. त्यांना सरकारी नोकराला मिळणाऱ्या सवलती मिळाल्या पाहिजेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नव्हे पगार मिळाला पाहिजे. आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे. सुप्रीम कोर्टानं एवढा निकाल दिल्यानंतर सगळ्या राज्यांना तो बंधनकारक आहे. पण आमचं हे महाराष्ट्राचं सरकार तोंडावर बोट, कानावर हात असं घेऊन बसलेलं आहे. मध्यंतरी मोबाईल बिघडले, पंकजा मुंडेंनी त्यातले काही खाल्ले होते पैसे म्हणून ते मोबाईल दिले होते, ते बिघडले. उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांनी मार्च 29ला आपल्याला पैसे दिलेले आहेत 100 कोटी रुपये. हे नवीन मोबाईल घेऊन द्या किंवा अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाका. ना गेले एप्रिल गेला, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5 महिने झाले. सरकारनं ह्या पैशातनं अजूनही 1 पैसा खर्च करून आमच्या अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल दिलेला नाही. त्याचा परिणाम असा होतो, पोषण ट्रॅकर नावाचं जे ॲप आहे ते पूर्ण इंग्लिशमध्ये, आणि ते भरा असं सारखं अगदी सुपरवायझर पासून ते प्रकल्प अधिकाऱ्यापासून ते डेप्युटी सीओ पर्यंत सगळे सांगत असतात. बरं, अरे आमच्या बायका 7वी शिकलेल्या आहेत, 8वी शिकलेल्या आहेत, मॅट्रिकवाले काय दिवे लावतात. इंग्लिश सगळ्यांना येतं असं नाही, आणि म्हणून इंग्लिश ते मराठीत करून द्या असं आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टानं जूनमध्ये निर्णय दिला, पोषण ट्रॅकर जर भरलं नाही अंगणवाडी सेविकेने तर पगार कापायचा नाही. हायकोर्टानं डिसेंबरला दुसरी ऑर्डर दिली.
पोषण ट्रॅकर नाही भरलं तर अंगणवाडी कर्मचाऱ्यावर कारवाई करायची नाही. आणि तिसरं, आता जुलै 5ला 3री तारीख लागली, त्याच्यामध्ये असं सांगितलंय की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मराठीत पोषण ट्रॅकर देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि ती 3 महिन्यात त्यांनी पार पाडली पाहिजे. एवढं सगळं असताना अरे कधी ती सुपरवायझर जाते, कधी हा भोसले साहेब जातो, कधी आणि कोणीतरी जातात आणि तुम्ही पोषण ट्रॅकर का नाही भरलं, पोषण ट्रॅकर का नाही भरलं, तुमच्यावर कारवाई. म्हणजे कोर्टामध्ये आम्ही जायचं लाखो रुपये खर्च करून, सरकारनं निर्णय द्यायचा, यांना बंधनकारक नाही. हे काय कानं बंद करून बसलेत, डोळे बंद करून बसलेत, तोंड फक्त चालू आपली की भरा भरा, भरलं नाही तर कारवाई करणार. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही पोषण ट्रॅकर मराठीत द्यावा ही पण मागणी करतोय. आणि पेन्शनचं एक आहे आमचं महत्त्वाचं, की पेन्शन आम्हाला दर महिन्याला जेवढा लास्टचा पगार असतो त्याच्या निम्मा रक्कम पेन्शन म्हणून दर महिन्याला मिळाली पाहिजे. आत्ता सरकार 1 लाख देतं सेविकेला आणि 75,000 देतं मदतीसला, पण ते एकदाच देतात आणि ते घेतल्यावर बाईचं तिचं पूर्ण म्हातारपण निघू शकत नाही. आमची मागणी आहे की दर महिन्याला दिलं तर किमान तिचा मुलगा तिला सांभाळू शकेल, ती आपल्या जीवात स्वाभिमानाने जगू शकेल. आणि म्हणून या सगळ्या मागण्यांसाठी आज मोर्चा काढलाय. आमचा आज आहे रत्नागिरीचा 20 तारखेला आहे. मुंबईला फक्त आमचा 20 तारखेला मोर्चा होता. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली, तुम्ही सगळ्या वार्ताहरांनी बातम्या छापल्यावर सरकारनं मंगल प्रसाद लोढा नावाचे आम्हाला नवीन मंत्री आलेत आता महिला बालकल्याणला. ते आहेत बिल्डर, माहीत नाही बायकांच्या आणि या सगळ्या महिला बालकल्याणबद्दल किती जाणतात, परंतु त्यांनी आमचा 20 तारखेचा मोर्चा रद्द करण्यासाठी 14 तारखेला मंत्रालयामध्ये परवा दिवशीच मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये चर्चा केली की बांधनवाड आम्ही देणार आहोत, किती देणार सांगत नाही, तुमची काय अपेक्षा आहे. आम्ही सांगितलं आम्हाला सरकारी नोकर सुप्रीम कोर्टाप्रमाणे माना, त्याप्रमाणे द्या, पण इंटिरिम रिलीफ मध्यंतरीच्या काळामध्ये. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. आज जागतिक ओझोन दिवस. सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी ओझोनचा थर असतो हा महत्त्वाचा असतो. मात्र अनेक मानवनिर्मित कारणांमुळे आज कुठेतरी ओझोनच्या थराला धक्का पोहोचतोय. मुळात ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की ओझोनला जो धोका निर्माण झालेला होता किंवा आहे तो ज्या प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे ती प्रक्रिया समस्त मानवजातीने समजून घेतली पाहिजे. कारण तीच प्रक्रिया आहे औद्योगिकरणाची, शहरीकरणाची, जी वेगवेगळे वायू उत्सर्जित करते. ज्यात क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनला धक्का पोचला, तर कार्बन डायऑक्साईडमुळे सूर्याकडून येणारी उष्णता ट्रॅप केली जाते, पकडून ठेवली जाते आणि जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, जे ऑलरेडी त्याने 1.5 डिग्री सेल्सिअसची पातळी ओलांडून
अगदी 2 डिग्री सेल्सिअसकडे सरासरी तापमानाच्या मध्ये वाढ झालेली आहे. औद्योगिक पूर्व काळापासून आजपर्यंत म्हणजे फक्त 2-2.5 वर्षाच्या काळात जे अभूतपूर्व आहे, ज्यातून मानवजात आज जो पाऊस पडतो आहे, आज जे उष्णतेच्या लाटा येत आहेत, ते ह्या सर्व नैसर्गिक नसून मानवाने निसर्गामध्ये केलेल्या ढवळाढवळीमुळे निर्माण झालेला हा मोठा पेच प्रसंग आहे, ज्याला इंग्रजीत कॅटॅस्ट्रॉफिक म्हणतात. म्हणजे याच्यात मानवजात आता पुढच्या एक 10-15 वर्षात पूर्ण संपून जाईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आपण जोपर्यंत जागतिक औद्योगिकरण शहरीकरणाला विरोध करत नाही, म्हणजेच सिमेंट, मोटार, वीज ज्याच्यातून आपण सतत कार्बनचं उत्सर्जन करतो आहे, त्याला विरोध करत नाही तोपर्यंत, आणि ते थांबवत नाही, आपल्या जीवनातून त्याला हद्दपार करत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया अशीच अव्याहत चालू राहणार आहे. नुसते दिवस एक दिवस पाळून किंवा एखादा डोंगर वाचवून हे थांबणार नाही. कारण डोंगर नष्ट होण्यास डोंगर हजारो साल होते, लक्षावधी वर्ष होते, मानवाच्या पृथ्वीवर येण्यानंतरसुद्धा होते. परंतु औद्योगिकरण सुरू झाल्यापासून, स्वयंचलित यंत्र पृथ्वीवर आल्यापासून ते नष्ट व्हायला सुरू झाले. आणि त्याच्यातून आपण तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर मानवजाती आणि समस्त जीवनाला याच्या अंताकडे घेऊन चाललेलं आहे. अनेक मानवनिर्मित कारणांमुळे आज कुठेतरी ओझोनच्या थराला धक्का पोहोचतोय. वाढतं यांत्रिकीकरण असेल, जागतिक तापमान वाढ असेल आणि जंगलतोड असेल. म्हणजे जंगलतोड हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो, की ओझोनच्या थराला कुठेतरी धोका पोहोचतो. आम्ही आत्ता जिथे आहोत ते सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर, आणि इथे कमीत कमी मानवी हस्तक्षेपामुळे आणि इथल्या सजग नागरिकांमुळे असेल, आजही हा नरेंद्र डोंगर सुरक्षित आहे. इथे गर्द हिरवी वनराई आहे, ती कुठेतरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते कारणीभूत ठरते, आणि असंच राहावं अशी अनेकांची इच्छा आहे, आणि ते आपण असंच जतन केलं पाहिजे. कॅमेरामन किरणसह भगवान शेलटे, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. काँग्रेसमधून जे 8 आमदार भाजपमध्ये गेलेत, हा लोकशाहीचा खून आहे. एक आमदाराला 50 कोटी, तर शेवटच्या नंबरसाठी आमदाराला सर्वात जास्त 55 कोटी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते कॅप्टन व्हेरिएटो यांनी केलाय. पाहुयात नेमका काय आहे हा आरोप. कॅप्टन व्हेरिएटो, तुम्ही काँग्रेसचे लीडर आणि काँग्रेस पक्षांक आसा. पयर 14 सप्टेंबराक जे गोंयाक राजकीय घडामोडी जाले, तुमचे काँग्रेसीचे 8 जाण आमदार भाजपांक गेले, तेजेर तुजी प्रतिक्रिया कितें? ते म्हाका दिसता इट्स नथींग लेस देन द मर्डर ऑफ डेमोक्रेसी. एक ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ गोवा. हे 8 जाण गेले ते आपणाच्या स्वार्थाक गेल्या. तांकां खंय आमकां खबर गमले ते प्रमाणे 50 कोटी प्लस मिनिस्टरशीप ऑर कॉर्पोरेशनशीप, आनी एकट्या MLA खंय 55 crores सुबेज तो 8 नंबर करपाक. खंय एकूच हांव सांगूंक सोदतां, डेमोक्रेसी म्हणटा पावर ऑफ द पीपल. आमचें संविधान बरयल्लेलें आसा
ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल हातून कांयच ना. लोकांक सारके बायपास केला. लोकांनी एक विश्वास धरून वोट केल्लो, निवडून हाडलेले. दे हॅव बिट्रेड द ट्रस्ट ऑफ द पीपल. पळय हाचेर म्हळ्यार एक देवाक मदीं हाडलो लोकांक पिशे काडपाक. लोक पिशे जावपाक ना. आनी ताणें पळय म्हळ्यार आपूण देवा कडेन उलयलो आनी देव ताजे कडेन उलयलो. हातून खूब लोकांनी ताजी फकाणां केल्या आनी ताका एटॅक केला दिगंबर कामतीक. म्हणजे हांव ताजी फकाणां करना, हांव ताका एटॅक करना. हांव फक्त सांगूंक सोदतां एक बिमारी आसा, मेंटल डिजीज कॉल्ड स्क्रिझोफिनिया. आनी तातूंत कितें जाता, एका मनशाक दिसता ताका आवाज आयकूंक येता. मनान सान ताका दिसता की कोण उलयता, कोण ताजे कडेन कन्वर्सेशन करता. इट इज बेटर ही इज ट्रिटेड फॉर दीस डिजीज विथ अ सायकेट्रिस्ट ऑर समबडी. ते फकाणां करपाची न्ही ताजे. इज प्रॉबेबली सफरींग फ्रॉम अ डिजीज. पळय सद्या आमी पळयता कितल्यो क्रायम जाल्ल्यो आसा. रेप, मर्डर, असलो कोण तरी क्रिमिनल आतां आयलो आनी म्हणपाक लागलो आपूण देवाशी गेल्लो. देवान आपणाक सांगलें बरें गो अहेड, मर्डर केली ती माफ जाता. देव अशें केन्ना सांगता कितें गुन्हा कर म्हण, क्रायम कर म्हण ना. पळय हांव जेन्ना बिफोर जॉयनींग पॉलिटिक्स 2 वर्सां पयलीं जिल्हा परिशद इलेक्शन जाल्ले, कोवीड टायमार आमी रद्द जाल्ले आनी एक अनोपो जाल्ली. तेन्ना जेन्ना आमकां कळून आयलें की संकल्प इज ऑलरेडी इन टच विथ BJP एंड हॅज मेट द हायेस्ट ऑथॉरिटी इन BJP, कितें डील जाल्या, तेन्ना हांवें गिरीशाक सांगुल्लें पळय अशें अशें आसा. ताणें डिनाय केलें. देन आय केम टू नो दे आर व्हेरी व्हेरी क्लोज. आनीक हांव कांय उलोवंक सोदिना, नो कॉमेंट्स. म्हाका दिसता काल जे आमचे एमपीन, सावथ गोवा एमपीन फ्रांसिस्को सार्दिनान म्हणला ताजे वयर हांव आनी कांय उलयना. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला 7/12 आपलं घर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर. एक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 9422 39 46 25. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करत एकच खळबळ उडून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा मुंबईमध्ये प्रवेश झाला. देवगड तालुक्यातील निष्ठावंत असलेले शिवसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांच्या 2 दिवसांपूर्वीच झालेल्या प्रवेशानंतर बबन शिंदे यांचा शिंदे गटातील प्रवेशानं शिवसेनेला तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. यावेळी आमदार रवींद्र फाटक, किरण उर्फ भैया सावंत, माजी खासदार सुधीर सावंत, कणकवलीचे नगरसेवक भूषण परुळेकर, सुनील पारकर, अमोल लोके यांसह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नेते उपस्थित होते. बबन शिंदे हे मालवण तालुक्यातील असून ते शिवसेनेचे निष्ठावंत उपजिल्हा प्रमुख मानले जात होते. मालवण शहरातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आमदार वैभव नाईक यांचे ते निष्ठावंत आणि खंदे समर्थक मानले जात होते. पण काही दिवसांपूर्वी पक्षात निर्णय घेताना डावललं जात असल्याची तक्रार करत स्थानिक नेतृत्वावर ते नाराज होते. खऱ्या अर्थात तर मी शिवसेना सोडलीच नाही आहे, कारण एक शिवसेनेचाच भाग म्हणून मी या शिवसेनेत आलो आहे. काही प्रमाणात मी जे काम करतोय शिवसेनेचं खूप वर्षापूर्वी काम करतोय. आज सामंत साहेब जे आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भविष्यात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करून माझं मी व्यक्तिमत्व वाढवून यांचं पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न करेन. आणि ज्या पद्धतीत सीएम साहेबांनी आणि आमच्या सामंत साहेबांनी जो विश्वास मला दाखवला आहे त्याच्यावर मी खरं उतरेन. माझ्यावर मी कोणाला आरोप करत नाही, पण माझ्यावर खूप अन्याय होत होते. त्यामुळे माझी घुसमट होत होती, तिकडे माझी घरपटत होत होती आणि वारंवार मला गृहीत धरलं जात होतं. मग त्या माध्यमातून आम्ही
मी निर्णय घेतला आहे की उदय सामंत साहेबांवर विश्वास ठेवून CM साहेबांवर विश्वास ठेवून मी ह्या गटात मी सामील झालो. मालवण नगरपालिकेमध्ये जर आपली युती झाली तर आम्ही आमचा युतीचा झेंडा नक्कीच फडकवू हे तुम्हाला मी गवाही देतो. उरवायचं नाही, कारण काही लोकांचे संपर्क आहेत. मी ज्या ठिकाणी ज्या पक्षात मी काम अजूनपर्यंत करत होतो त्या पक्षाचं प्रामाणिकपणाने काम केलं, कधीही कोणाची सेटलमेंट केली नाही आणि कोणाची हातमिळवणी कधी केली नाही. त्या माध्यमातून ह्या पक्षाचं तसं निष्ठावंत राहूनच काम करेल. की म्हणजे थोडक्यात सांगायचं तुम्हाला सर, म्हणजे की ज्या पद्धतीत आम्हाला गृहीत धरलं जात होतं प्रत्येक विषयात, कोणी विश्वासात घेतलं जात नव्हतं आमच्याबरोबर, त्यामुळे मला सुद्धा ते खूप गिल्टी फील होतं ती. मग त्या माध्यमातून मी निर्णय घेतला. काही वरिष्ठांचे मला फोन आले, मग त्यांना सुद्धा माहिती होतं हे की बबनवर काय अन्याय होतो किंवा काय होतं त्यांना माहिती होतं. हा येणारे माणसं आहेत येतील. कुडाळ मालवणमध्ये ज्या पद्धतीत आताची जी वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार मला वाटतं कदाचित मला वाटतं युतीचा तिकडे नगराध्यक्ष परत बसेल असं वाटतंय. बबन शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानं आगामी मालवण नगरपंचायत निवडणुकीची आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. यामुळे सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरे गट आणि आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या केंद्राचा सावंतवाडीत शुभारंभ करण्यात आला असून अर्चना घारे परब सिंधुदुर्ग समन्वयक म्हणून काम करणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या सिनियर करस्पॉन्डंट मंगल कामत यांनी. या ठिकाणी सावंतवाडीमध्ये आज कौटुंबिक हिंसाचार कायदेशीर मार्गदर्शन केंद्राची उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन आपल्या सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या आपल्या ताई अर्चनाताई घारे आहेत यांनी पुढाकार घेऊन हे सगळं केलेलं आहे. तर नेमकं या उद्घाटनाचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेऊया. अर्चनाताई, काय सांगू शकाल? अर्चनाताई, पूर्ण महाराष्ट्रात विधी साक्षरता अभियानाअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संचलित आणि आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कौटुंबिक हिंसाचार किंवा समुपदेशन केंद्र सुरू व्हावं हे ताईंची इच्छा होती आणि त्यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्रामध्ये 10 सेंटर चालू होत आहेत. त्यातलं हे सावंतवाडीतलं सिंधुदुर्गातलं हे एकमेव जे YCPच्या माध्यमातून सुरू झालेलं सेंटर. तर याचा मेन उद्देश की अनेक गोष्टी असतात ज्याच्यामुळे महिलांना अत्याचाराला सामोरे जातात आणि त्यापुढे कुटुंबाचं विभाजन होतं. तर हे न होता ते कुटुंब कुठेतरी जोडलं गेलं पाहिजे, मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे. मग तो अत्याचार असू दे त्या महिलेवर असू दे किंवा पुरुषावर असू दे किंवा त्या मुलांवर असू दे, असे अनेक प्रकारचे अत्याचार प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींवर होत असतात आणि त्याचं काउन्सिलिंग करण्यासाठी, त्याचं समुपदेशन करण्यासाठी त्यांनी कायदेशीर त्यांना मार्ग दाखवण्याच्या आधी त्याच्या पूर्वीच तो कसा सोडवला जाईल याच्यासाठी आज हे काउन्सिलिंग सेंटर उभारण्यात येत आहे. आणि मला वाटतं सावंतवाडी असेल, सिंधुदुर्गातल्या ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, मोठ्या संख्येने महिलांना पुरुषांना या काउन्सिलिंग सेंटरचा लाभ होईल असा मला विश्वास वाटतो. या काउन्सिलिंग सेंटरमध्ये कोण कोण आहेत आणि कधी कधी काम करते?
हे काउन्सिलिंग सेंटर प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी 2 ते 6 या वेळेत चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या काउन्सिलर आहेत त्या मीनाक्षी मॅडम म्हणून आहेत, त्या सहज संस्थेच्या सायकॉलॉजिस्ट आणि संस्थापक अध्यक्ष आहेत. तसंच सायली दुबाशी ॲडव्होकेट, रेवती राणे ॲडव्होकेट आणि ॲडव्होकेट सिद्धी परब अशा ह्या तिघीजणी ॲडव्होकेट म्हणून या संस्थेचं काम बघणार आहेत. असं दर शुक्रवारी 2 ते 6 या वेळेमध्ये काम चालणार आहे संस्थेचं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं कौटुंबिक समस्या समुपदेशन, कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन केंद्राचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सावंतवाडीतील सालेईवाडा इथं प्रथमेश कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सिंधुदुर्ग समन्वयक अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा प्रवीण भोसले यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या उपस्थितीत या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सिंधुदुर्ग समन्वयक अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी हे समुपदेशन कायदेशीर मदत केंद्र सुरू झालेलं आहे. खरोखर एक आनंद आहे. मी ग्रामीण भागात फिरताना मला बऱ्याच गोष्टी जाणवल्या. बरीच अशा पीडित महिला आणि मुली भेटतात की ज्या महिला आणि मुली पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नाही आणि मला हळूच येऊन सांगतात, मंगलताई आमचा असं असं झाला, कोणा बोला नको. ही जर ती महिला मला सांगत असेल तर ती महिला पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक असं आहे की ती पोलीस स्टेशनवर गेली ना म्हणजे तिचं ती काय ते बघून घेईल. अशा वेळी ह्या केंद्राची तिला जास्त मदत होणार आहे. एखादी मुलगी पीडित मुलगी असेल, तिच्यावर अन्याय झाला असेल, अत्याचार, तर ती पोलीस स्टेशनवर जायला घाबरते. का घाबरते तर मी पोलीस स्टेशनवर जाताना मला 4 माणसं बघतील, 4 कोणतरी तिथली व्यक्ती बघतील किंवा आणि अजून कोणतरी मला जर भेटले तर मला विचारणार आहे तू कुठे जाते, मग पोलीस स्टेशनवर कशासाठी गेली आहे. मग ती चर्चा होणार आणि अशा वेळी तिच्या मनावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी हे जे केंद्र इथे सुरू होते हे खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या भागात जर बोलायचं झालं तर अनेक महिला मला ज्यावेळी ही गोष्ट येऊन सांगतात की ताई मला असा असा त्रास होतो, कोण ताई म्हणते, आत्या म्हणते, कोण मंगल, कोण गो मंगल्या म्हणून सुद्धा मला माझ्या भागात हात मारणारी माणसं आहेत. ती जी जाणती आहेत ती गो हाई आहे तुका काय सांगूचं असा म्हणजे ती आपल्या सुनेची तक्रार सांगते. पण जर त्या सुनेला मी बाजूला घेऊन समजावलं, अर्थात समुपदेशन केंद्रात मार्गदर्शन होणं वेगळं आणि मी माझ्या पद्धतीने करणं वेगळं असतं. पण तिथे जर तिला 4 शब्द सांगितले आणि त्या सासूला सांगितलं ठीक आहे तुझी सून अशी वागते, तिला 4 दिवस माहेरी पाठव आणि मग ती माहेरी जाताना तिला बांध्यात भेटून मी 4 शब्द सांगते, बघ हा तुझा संसार आहे, एकदा तुझा संसार तुटला तर तुला भाऊ किती दिवस बघणार आहे, जोपर्यंत भावाचं लग्न होत नाही तोपर्यंत. बहिणी एकदा आली की तिथून तुझ्यावर लाद मारणार, मग तू कुठे जाणार आहे. नवरा किंवा हे जे तुझं घर आहे हे तुझं सर्वस्व आहे किंवा लहान मुलं आहेत तर ती तुझी आहे, तू बघ. आणि ह्याहीपेक्षा तुला जर त्रास होत असेल तर आपण पोलीस स्टेशनवर जाऊया, तिथे कायदेशीर जे काय बाबी आहेत ते. मग ती म्हणते नको नको,
मी पोलीस स्टेशनवर येणार नको, मला कायदेशीर नको, मला हे एवढं आहे तेवढं मी करून बघते. आणि मग सासूला काही गोष्टी जर कायद्याच्या सांगितल्या, जर तू सुनेचा असा छळ केला तर तू अडचणी देऊ शकते, नवऱ्याला सांगितलं तू असा इतका छळ केलास तर तू अडचणी देऊ शकते, तुझ्यावर हा गुन्हा दाखल होऊ शकतो, हे ज्यावेळी त्यांना समजतं त्यावेळी ती शांत बसतात आणि त्या मुलीला व्यवस्थित नांदवतात. आता जवळच आपल्या शेजारच्या ह्याचं उदाहरण आहे, आपल्या शेजारच्याच गावातलं एक उदाहरण आहे. तिचा दीर दारू पिऊन येऊन त्या वहिनीला त्रास द्यायचा आणि सासू सगळं जेवण मीच करणार म्हणून घ्यायची आणि त्या सुनेला एवढंसं जेवण द्यायची. म्हणून तिचे वडील, सुनेचे वडील तिला आपल्या घराकडून काही अन्न आणून द्यायचे, अन्नधान्य. मग त्याच्यात अंडी असतील आणि काय मुलं होती म्हणून ते सगळं आणून द्यायचे. मग सासूला तिचं बापूस हाडून दिता म्हणजे काय, आम्ही काय कमी असो का, हा पण इगो असतो. मग हे करता करता त्याला समजून सांगितलं तरी तो ऐकला नाही. ज्या दिवशी नवऱ्याला आणि त्या बाईला पोलीस स्टेशनवर बोलवून घेऊन तुम्ही जर हिचा छळ केला तर काय होऊ शकतं हे सांगितलं. त्यानंतर त्याने जो दुसरा तिचा मुलगा होता म्हणजे ह्या बाईचा दीर दारू पिऊन झालं, त्याला गोव्यात पाठवलं आणि ते कुटुंब आता गुणे गोविंदाने नांदत आहे. हे अशी जी सगळी कुटुंब आहेत किंवा अशी जी माणसं आहेत ह्यांच्यापर्यंत आपल्याला जर मॅडम जायचं असेल आणि ही माहिती पोचवायची असेल की अशा तऱ्हेने हे केंद्र इथे चालतं, तर तुम्हाला गावागावात आपल्याला त्याची जागृती करावी लागेल. यासाठी बचत गट असतील, महिला मंडळं असतील किंवा शाळामधून असेल, ज्या मुली आता वया देत आहेत त्यांनाही याची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शाळा, महिला बचत गट किंवा महिला मंडळं ह्याच्यात ही माहिती पोचणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगते. राव चव्हाण प्रतिष्ठान संचलित आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून विधी साक्षरता अभियानाअंतर्गत कौटुंबिक समुपदेशन, हिंसाचार व कायदेशीर मार्गदर्शन याचं आज सेंटरचं ओपनिंग या सावंतवाडी शहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत आहे. त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. खरं तर कौटुंबिक समस्या ह्या प्रत्येक घरात असतात, पण त्या कधी कधी बाहेर पडतात, चव्हाट्यावर येतात, अनेक अडचणी येतात महिलांना आणि अशा वेळेला कुठे जाऊ हा प्रश्न पडतो. आणि जेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा त्यांना आढळलं की महिलांना विधी साक्षरतेचं नॉलेज खूप कमी आहे. कारण आपल्याला माहिती असतं की हिंसाचार झाल्यावर काही काय, पण नेमकं काय, कुठे जायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशनला जायला त्या महिलेला भीती वाटते किंवा दक्षता कमिटी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण एक सेंटर सुरू करायचा त्यांचा मानस होता आणि आज महाराष्ट्रामध्ये 10 सेंटर चालू होत आहेत. त्यातलं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सावंतवाडीतलं सेंटर. आज आता एकाच वेळेला मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, नाशिक, पुण्यामध्ये 10 सेंटर, असे एकूण 10 सेंटर चालू होत आहेत आणि पुण्यामध्ये तालुका वाईज 10, अशा 20 सेंटर चालू होत आहेत आणि जिल्ह्याचे 10 होत आहेत. तर या सेंटरमध्ये काम करण्यासाठी आता तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते की आमच्या मीनाक्षीताई या काउन्सिलर म्हणून काम बघणार आहे. त्यामध्ये दर शुक्रवारी त्या 2 ते 6 या वेळेमध्ये या ऑफिसमध्ये असणार आहेत आणि प्रत्येकीला ते कळालं पाहिजे, गावागावात पोहोचलं पाहिजे की आज मला जर काही कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन हवं असेल तर मी इथे आलं पाहिजे. तर त्या काउन्सिलिंग करण्यासाठी पूर्ण वेळ 2 ते 6 उपलब्ध असणार आहेत दर शुक्रवारी. तसंच आमच्या आता रेवतीताई राणे इथे आहेत, त्या ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष जरी असल्या तरी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून त्या काम बघत असतात आणि त्याही इथे वेळ देणार आहेत. आमच्या ॲडव्होकेट सायलीताई दुभाषी ह्या पूर्ण वेळ ॲडव्होकेट म्हणून ह्या सेंटरचं काम बघणार आहेत. त्या पण 2 ते 6 या वेळेत इथे शुक्रवारी उपलब्ध असणार आहेत आणि त्यांच्या जोडीला अजून एक ॲडव्होकेट आहेत, त्या म्हणजे सिद्धी परब ह्या ॲडव्होकेट म्हणून या सेंटरचं काम बघणार. अशा 3 ॲडव्होकेट इथे उपलब्ध असणार आहेत आणि एक काउन्सिलर म्हणून मीनाक्षीताई. अशा ह्या 4 जणी या सेंटरसाठी दर शुक्रवारी पूर्ण जेवढ्या महिला येतील त्यांच्यासाठी काम करणार आहेत आणि हे सेंटर अशा प्रकारे चालू होत आहे. तर पूर्ण वेळ पुढच्या काळात सगळ्यांनी ही जी माहिती आहे ती प्रत्येकीपर्यंत पोहोचवली पाहिजे. आपण म्हणतो लग्न जुळवणं म्हणजे पुण्याचं काम आहे, पण एखादं घर तुटण्यापासून वाचवणं हे त्याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम आहे. तर प्रत्येकीच्या आयुष्यात एक तरी महिला असते जी त्या कौटुंबिक हिंसाचाराची बळी पडलेली असते, तर तिचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे
आपण तसं करत असतो, पण कायदेशीर काउन्सिलिंग करणं आणि नुसतं काउन्सिलिंग करणं याच्यात फरक आहे. मग त्याच्यामध्ये कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. काही कलमं आहे त्यातली थोडीफार माहिती आमच्या वकील मॅडम थोड्या वेळाने देतील. त्या अशा अनेक गोष्टी आहेत. आमचे ज्येष्ठ पत्रकार मंगलताई इथे बसलेले आहेत, त्यांच्याशी मी परवा फोनवर बोलत होते. तर मला म्हणाले मी 100च्या वर केसेस ॲज अ काउन्सिलर म्हणून हँडल केलेल्या आहेत. आणि त्या बोलताना मला ते खूप आनंद झालाय. तुम्ही एक गोष्ट सांगितली मला की माझ्याकडे अशी एक महिला आली की ती डिवोर्स हवा म्हणून म्हणत होती, मला नवरा दारू पिऊन छळ करतो, मला डिवोर्स हवाय. आणि तिचं मी काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी जेव्हा ती महिला एक मूल गडेवर घेऊन येतं आणि म्हणतं की माझं सगळं छान चाललंय आणि तो आनंद असतो तो अतिशय खूप डोळ्यात पाणी आणणारा असतो असं त्या म्हटल्या. आणि खरंच त्यांनी इतकं ते सांगितलं मला फोनवर. आणि अशा कितीतरी केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत. तर त्या पण काउन्सिलर म्हणून इथे महिन्याचा एखादा दिवस ताई तुम्ही पण द्या मंगलताई, जसं कारण त्या पत्रकार म्हणून काम करतात तर त्यांनी ते दिलं तर अजून छान. तर काउन्सिलर म्हणून त्याही अवेलेबल असणार आहे. तर प्रत्येकाने आज अलर्ट राहून अवेअरनेस करून प्रत्येक ठिकाणी आज या सेंटरचं माहिती पोहोचवली तर पुढच्या काळात एखादी महिला बेघर होणार नाही. तिला म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचे बरेच प्रकार आहेत. मग भावनिक छळ असेल, आर्थिक छळ असेल, हुंडाबळी असेल, लैंगिक अत्याचार असतील, असे कितीतरी प्रकार त्याच्यामध्ये आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत महिलांना मार्गदर्शन केलं. क्लॅरिफिकेशन ज्याच्याबद्दल जर लागलं तर आपण कधी मलाही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी अवेलेबल आहे 24/7. आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ही भेट होती आणि मी मामांचे आभार याची सुद्धा पहिली होते ती आपल्या इंग्लिशपूरमध्ये होते आणि त्याच्यासाठी डायरेक्टर दादा आणि बर्णी मामांनी जो वेळ दिला त्यांचेही आभार म्हणून आपले दादा होते. यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे आणि मुंबईसह ठाणे, औरंगाबाद, बीड, सिंधुदुर्ग, परभणी, नाशिक, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ही मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये दर शुक्रवारी दुपारी 2 आणि सायंकाळी 6 पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राच्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. या केंद्राच्या शुभारंभ सोहळ्यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी अनुराधा भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब, रोटरी क्लबच्या सावंतवाडी अध्यक्षा डॉक्टर विनया बाड, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अॅडव्होकेट रेवती राणे, सेंटरच्या कॉन्सिलर मीनाक्षी अळवणी, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रेया माळकर, वेदिका गावडे, अॅडव्होकेट सायली दुभाषी, अॅडव्होकेट सिद्धी परब, कोकण सात लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट मंगल कामत, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, डॉक्टर सोनल लेले, अदिती नाईक, दर्शना बाबर देसाई, सावली पाटकर, पूजा दळवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. सिंधुदुर्गात उदय सामंतांचा उद्धव ठाकरे गटाला धक्का, उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश. कोकणात वुमन एम्पॉवरमेंटसाठी पुढचं पाऊल. आणि सावंतवाडीचा नरेंद्र डोंगर पर्यावरण समतोलाची ढाल. वर्ल्ड ओझोन डे निमित्त कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.